नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन करता हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, तुम्ही जर आता डिग्रीच्या फायनल इयरला असाल किंवा 12वीला अपियर असाल आणि पुढे जाऊन तुम्हाला भविष्यात लॉ करायचं असेल तर तुमच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. तुम्हाला जर लॉला ऍडमिशन घ्यायचं असेल मग ते 3 इयर असेल किंवा 5 इयर LLB साठी असेल किंवा इतर कुठलं बीएड वगैरे तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनातर्फे सीईटी सेल तर्फे एक सीईटी एक्झाम घेतली जाते. ती एक्झाम क्वालिफाय करणं किंवा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवणं हे अपेक्षित असतं आणि तिथं जास्त मार्क्स मिळाले तरच तुम्हाला आवडीचं कॉलेज हे भेटू शकतं. तुम्ही जर ही सीईटी एक्झाम नाही दिलात तर तुम्हाला या कोर्सेसला ऍडमिशन भेटत नाही. तर हे कोर्सेस कोणते कोणते आहेत ते आपण यामध्ये पाहणारच आहोत. तर आनंदाची बातमी अशी आहे की आता LLB 3 इयर, LLB 5 इयर्स आणि जे काही सीईटी सेल मार्फत इतर कुठले प्रोफेशनल असतील, एज्युकेशनल कोर्सेस असतील, ज्यांचं ऍडमिशन प्रोसेस सेंट्रल म्हणजेच कॅप ऍडमिशन प्रोसेसद्वारे होते, त्या सर्वांच्या एक्झाम डेट, सीईटी एक्झाम डेट ह्या डिक्लेअर झालेल्या आहेत. तर ह्या डेट काय आहेत आणि कोणत्या कोणत्या कोर्सेससाठी तुम्हाला सीईटी द्यावी लागते याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढचे LLB 3 इयरचे ऍडमिशन बाबतचे सर्व अपडेट चॅनलवरती भेटत राहतील. चला तर मित्रांनो सुरू करूया व्हिडिओ. मित्रांनो, आपल्याला हे नोटिफिकेशन जे आहे ते सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला पाहायला मिळणार आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. इथं तुम्ही आल्यानंतर थोडंसं तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि या ठिकाणी नोटिफिकेशनचं सेक्शन आहे. तर इथं पहिलीच नोटीस आहे, ऑल सीईटीज इम्पॉर्टंट नोटीस टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ सीईटीज 2026 21/11/2025 रोजी हे पब्लिश झालेलं आहे. तर मी तुमच्या समोर आता हे ओपन करून दाखवतोय. तर इथं पाहत असाल तुम्ही हे टेंटेटिव्ह शेड्यूल आहे. तर याच्या टेंटेटिव्ह डेट्स या डिक्लेअर झालेल्या आहेत. याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात, एक्झाम पुढे पण जाऊ शकते, पाठीमागे पण जाऊ शकते, परंतु तुर्तास तरी या प्रमाणे या एक्झाम डेट्स असणार आहेत. कदाचित हेच शेड्यूल फायनल देखील होऊ शकतं. तर पहा इथं हायर एज्युकेशन मध्ये महा एमपीएड फील्ड टेस्ट ऑफलाईन आहे, महा एमपीएड सीईटी 2026 आहे, त्यानंतर महा MHMT आहे, महा बीएड जनरल अँड स्पेशल ज्याला आपण बीएड रेग्युलर बीएड म्हणतो त्याचा या ठिकाणी पाहत असाल तर 27/3/2026 ते 29/3/2026 या वेळेमध्ये हे सीईटी घ्यायचं नियोजन चालू आहे. त्यानंतर पाहत असाल तर टेक्निकल एज्युकेशन मध्ये आहे आणि महत्वाचं म्हणजे LLB 3 इयर जे आहे आपलं तर ते 1 एप्रिल 2026 आणि 2 एप्रिल 2026 म्हणजे 1/4 आणि 2/4 या 2 दिवसामध्ये घेण्याचं नियोजन सीईटी सेलनी केलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही पाहत असाल तर LLB 5 इयर साठी 12वी नंतर तुम्हाला LLB 5 इयर यासाठी तुम्हाला अप्लाय करता येतं. तर महा LLB 5 इयर सीईटी 2026 जी तुम्ही 12वी वरून या ठिकाणी याला ऍडमिशन घेऊ शकता आणि LLB 3 इयर साठी तुम्हाला डिग्री कंप्लीट असणं आवश्यक आहे. परंतु आता तुम्ही अपियर असाल तरी देखील ही सीईटी एक्झाम तुम्ही देऊ शकता. तर LLB 5 इयर साठी 8/5/2026 या रोजी तुमची एक्झाम होणार आहे आणि LLB 3 इयरची तुम्ही लक्षात घ्या 1 एप्रिल 2026 ते 2 एप्रिल 2026 या वेळेत एक्झाम होणार आहे. मग याचा सिलेबस काय असणार आहे, याचा स्टडी प्लॅन कसा करायचा, कुठले घटक याच्यामध्ये करायचे आहेत, जुन्या क्वेश्चन पेपर मध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले याविषयीची माहिती, याविषयीची व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती वारंवार वेळोवेळी भेटत राहतील. त्यासाठी मित्रांनो तुम्ही आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. थँक्यू.